एक शक्यतांचा विचार केला, पण एक शक्यता ही पण आपल्याला पडताळून बघावी लागेल सर, की काँग्रेसनं पाठिंबा नाही दिला. काँग्रेसनं राष्ट्रवादी आणि शिवसेनेसोबत जायचं नाही असा निर्णय घेतला, कारण त्यांना दूरगामी राजकारणावर परिणाम होईल. अशा वेळेस महाराष्ट्राचं भविष्य काय? नाही, अशा वेळेस महाराष्ट्राचं भविष्य आपल्याला अधांतरी दिसेल. कारण आता जी त्रिशंकू अवस्था महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये निर्माण झालेली आहे, त्याला राष्ट्रपती राजवटीकडे ढकलणारा तो निर्णय असेल. त्यामुळे सोनिया गांधी कशा पद्धतीने निर्णय घेतात, त्या काय बघतायत, या सगळ्यावर या पुढील सत्ता समीकरणाचं गणित अवलंबून असणार आहे. एकीकडे राष्ट्रवादी आणि शिवसेना हे एकत्र येताना दिसत आहेत. त्यांचा पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन, त्यांची पुढची कार्यपद्धती या संदर्भात सुद्धा चर्चा होऊ शकते. परंतु या सगळ्या गोष्टी पुढे जाण्यासाठी त्यांना जी मोठी कुमक त्या मदतीसाठी हवी आहे, ती 44 आमदारांची कुमक काँग्रेसकडे असल्यामुळे काँग्रेसच्या शिक्कामोर्तबाशिवाय यांना पुढे जाता येणार नाही. त्यामुळे काँग्रेसची भूमिका या सगळ्या सत्ता समीकरणामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आपण याआधी जेव्हा काँग्रेसच्या राष्ट्रीय राजकारणाबद्दल बोलत होतो, त्यावेळेस एक गोष्ट बघितलेली आहे की नरेंद्र मोदी राष्ट्रीय राजकारणात आल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने आक्रमक हिंदुत्व ठसवणारे मुद्दे राष्ट्रीय राजकारणामध्ये नुसते मांडले नाहीत, तर त्याची अंमलबजावणीसुद्धा केली. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता ट्रिपल तलाक विषयीचा. तो त्यांनी मांडला, तो पुढे नेला. काश्मीरमधल्या 370 कलमाविषयीच्या ज्या लोकांच्या मनामध्ये भावना होत्या, त्या भावना त्यांनी अशा पद्धतीने पुढे नेल्या आणि नुसत्या पुढे नेल्या नाही, तर ते कलम काढून त्यांनी एक वेगळी भूमिका संपूर्ण जगासमोर मांडली. ते करून ते थांबले नाहीत, तर त्यांनी काश्मीरमध्ये केंद्रशासित प्रदेश करून तिथल्या संपूर्ण व्यवस्थेवर या आधी ज्या पद्धतीने केंद्र सरकारचं नियंत्रण राहत होतं, त्यापेक्षा वेगळं नियंत्रण त्यांनी तिथे निर्माण केलं. हे करत असतानाच त्यांनी राम जन्मभूमीचा हा जो मुद्दा आहे, हा मुद्दा सामंजस्याने सुटावा अशा पद्धतीने जी एक पेरणी केलेली होती, ती पेरणी केल्यानंतरच्या काळात सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून जे काय घडलं ते आपल्या समोर आहे. तर देशामध्ये एक वेगळ्या पद्धतीने हिंदुत्वाचा अजेंडा राबवण्याचं काम नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून चालत असताना काँग्रेस हतबलपणे ते बघताना आपल्याला दिसलं. ज्या वेळेस पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून हल्ला केला गेला, त्यावेळेस सुद्धा काँग्रेसची अडचण झालेली होती. त्यांना आपण कसं व्यक्त व्हावं ते कळत नव्हतं. या सगळ्या प्रकरणांमध्ये काँग्रेसची वारंवार गोची होताना आपल्याला दिसलेली आहे. त्यांची जी भूमिका सर्वधर्मसमभाव असेल किंवा मवाळ पंथीय जी भूमिका होती, ती भूमिका मागे पडण्यासाठी नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व यशस्वी ठरलेलं आपल्याला दिसलं. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता उद्या समजा जर नरेंद्र मोदी समान नागरी कायद्याविषयी काय घेऊन आले, तर त्यावेळेस शिवसेनेची भूमिका काय असणार आहे? आपल्या शेजारी बसलेल्या शिवसेनेबद्दल काँग्रेस काय किंवा त्यांच्या भूमिकेबद्दल काँग्रेस काय म्हणणार आहे? आता उद्धव ठाकरे यांनी 24 तारखेला आपण अयोध्येला जाणार असं जाहीर केलेलं आहे. उद्धव ठाकरे यांनी आपण लालकृष्ण अडवाणी यांना भेटायला जाणार असं जाहीर केलेलं आहे. या सगळ्यावर काँग्रेस कशी प्रतिक्रिया देणार? एकीकडे उद्धव ठाकरे आणि दुसरीकडे ओवेसी वेगळ्या पद्धतीने आक्रमक भूमिका घेताना दिसत आहेत. काँग्रेसची वोट बँक आहे हे सगळ्यांना ठाऊक आहे. दलित, अल्पसंख्याक, आदिवासी यांना पुढे घेऊन काँग्रेस सातत्याने राजकारण करताना दिसलेली आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना बरोबर आल्यानंतर आगामी बिहार आणि दिल्लीच्या निवडणुकीत काँग्रेसची ध्येय धोरणं काय असतील, ते तिथल्या मतदारांना काय उत्तर देतील, हे सगळं जे सगळे जे पैलू आहेत राजकारणाचे, हे पैलू नक्कीच विचारात घेऊन काँग्रेसच्या माध्यमातून निर्णय होणार आहे. तो निर्णय नेमका काय आहे काही मिनिटांमध्येच संपूर्ण महाराष्ट्राला कळेल. नक्कीच काही मिनिटात आपल्याला कळणार आहे की प्रखर हिंदुत्व जे आहे ते कमी करणार आहे शिवसेना. त्या हिंदुत्वाहून शिवसेना माघार येणार आहे की काँग्रेस हिंदुत्वाचा स्वीकार करणार आहे? सॉफ्ट हिंदुत्व त्यांनी स्वीकारलेलंच आहे. आता नेमकं काय होतं हे बघणं महत्वाचं आहे, भूमिका महत्वाची आहे. पण सर, जर आपण जरतरचाच हा सगळा खेळ मानतोय, काही क्षणासाठी हे मान्य केलं की समीकरण नाही बनलं, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना एकत्र येऊ शकले नाहीत आणि राज्यात जर उद्या राष्ट्रपती राजवट लागू झाली किंवा त्या दृष्टीनं वाटचाल सुरू झाली, तर स्वाभाविकपणे शिवसेना आणि भाजपमध्ये एक युद्ध सुरू होईल
की महाराष्ट्राच्या या अधोगतीसाठी, आजच्या परिस्थितीसाठी नेमका जबाबदार कोण, हे पाप कुणाचं, यावरून राजकारण सुरू होईल? नाही बघा, गेल्या 15 वर्षामध्ये म्हणजे 2014मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होण्याच्या आधी सर माफ करा, मी तुम्हाला थांबवतो. एक मोठी राजकीय बातमी आता आपल्यापर्यंत